नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांची चाळण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या 3 वर्षात जवळपास 35 पेक्षा जास्त निष्पाप प्रवाशांना आपले जीव गमवावे लागले, तर 150 पेक्षा अधिक अपघात या रस्त्यावर झालेत। मात्र अद्याप प्रशासनाला जाग येत नाही। रस्ते वाहतूक विभाग आणि स्थानिक प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी काल खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून या रस्त्याची बिकट अवस्था समोर आणली आहे। त्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं त्र्यंबकेश्वरमधील युवकांनी रस्त्यावर एकत्र येत काव खास कार्यक्रम करून एक अनोखं आंदोलन केलं। याबाबत स्थानिक ग्रामस्थ हिमांशु देवरे यांनी अधिक माहिती दिली। नाशिक त्र्यंबक हायवे जवळपास 2 ते 2.5 वर्षापासून या ठिकाणी बरेच अपघात झालेले व या अपघात जे मृत्युमुखी पडलेले लोक त्यांच्यासाठी आपण कावघासाचा सामूहिक कावघास इथे घातलेला आहे व यापुढे इथे कुठलीही घटना होऊ नये आणि या या कार्यक्रमाच्या उपक्रमातून सरकारचं या रस्त्यांकडे, प्रशासनाचं, अधिकाऱ्यांचं या रस्त्याकडे लक्ष जावं, या आपल्या आंदोलनाचा हेतू होता। या खड्ड्यांमुळे अनेकांना शारीरिक पाठ आणि मणक्याच्या विकारांना सामोरं जावं लागत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। दर 12 वर्षांनी नाशिक पुण्यनगरी भरणारा कुंभमेळा अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपला। एकीकडे स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारकडून कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याची अवस्था बिकट झाली असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे आता जनतेच्या जीवाशी खेळणारी बेपरवाहीवर आता प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाफ कुरेशी।